तर नमस्कार मंडळी, मी कांचन नमस्कारच्या मराठीवर तुमचं स्वागत आहे। पनीरची थोडीशी वेगळी अशी आपण रेसिपी करणार आहोत। तर आज आपण करणार आहोत चमचमीत अशी पनीर खुर्च्यांची रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूयात। इथे घेतलेला आहे पनीर, म्हणजे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पीसेसमध्ये कापून घेतला आहे। तर पनीर आपण मॅरिनेट करणार आहोत। तर इथे घेतलेलं आहे दही, त्यामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, थोडीशी हळदी, गरम मसाला, चवीनुसार मीठ, थोडंसं तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता यामध्ये टाकत आहे चणा डाळचं पीठ, यानी की बेसन। व्यवस्थित हाताने मिक्स करायचं आहे आणि जे पनीरचे पीसेस आपण घेतले होते ते अशा प्रकारे मी हे कोट करून घेणार आहे। आणि पनीरचे पीसेस मी थोड्या मोठ्याच याच्यात ठेवलेले आहे, जास्त बारीक कापायचे नाही आहे। तुम्ही इथे बघू शकतात। तर सगळे पनीरचे पीसेस मी अशा प्रकारे मॅरिनेट करून घेते। त्याचबरोबर मॅरिनेट करणार आहे शिमला मिरची आणि कांदा। काही कांदा बाजूला ठेवला आहे, फक्त थोडाच कांदा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर शिमला मिरची, आणि व्यवस्थित हे मॅरिनेट करून घेणार आहे। ग्रेव्हीसाठी कांदा वेगळा आहे, हा फक्त आपण मॅरिनेशनसाठी वेगळा वापरलेला आहे। आणि हे 5 ते 10 मिनिटं साईडला असंच ठेवून द्यायचं आहे। आता तव्यावर छान तेल गरम केलं की त्यामध्ये ठेवणार आहे आधी पनीरचे पीसेस आणि मस्तपैकी शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साईडनी। 2 ते 3 मिनिटं पनीर आहे, शॅलो फ्राय व्हायला वेळ लागत नाही। 2 ते 3 मिनिटात छान हे फ्राय होतात। नंतर मी हे काढून घेणार आहे। तर बघा, एका साईडने छान फ्राय झाले की दुसऱ्या साईडने पण 2 ते 3 मिनिटं अशाच प्रकारे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आणि हे लगेच मी काढून घेणार आहे। पनीर फ्राय झालं की सेम तव्यावर मी टाकणार आहे मॅरिनेट केलेले शिमला मिरची आणि कांदा। तो सुद्धा आपण 3 ते 4 मिनिटं छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। पण आपल्या इथे चांगला फ्राय झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात। आता हे आपण काढून घेणार आहोत आणि आता ग्रेव्हीची तयारी करून घेऊयात। हार्डली 5 ते 6 मिनिटे हे छान फ्राय व्हायला लागतं। कच्च्या भाज्या आहेत आणि पनीरपेक्षा भाज्यांना फ्राय व्हायला थोडा जास्त वेळ लागतो। आता ग्रेव्ही बनवणार आहोत, तर तेलामध्ये टाकत आहे जिरं, त्यामध्ये टाकत आहे 4 मोठे बारीक चिरलेले कांदे आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदे इथे चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। त्यामध्ये टाकत आहे टोमॅटोची अद्रक लसूणची पेस्ट, 2 टोमॅटो, 1 अद्रकचा छोटा पीस आणि 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या। आणि हे वाटण चांगलं तेल सुटे होईपर्यंत आपण व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे। आता ह्यात सुके मसाले टाकणार आहे, त्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, किचन किंग मसाला आणि धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ। आता मसाले तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त किंवा थोडे वेगळे सुद्धा वापरू शकतात। आणि मसाले सुद्धा आपण आता वाटणाबरोबर चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत।
थोडंसं पाणी टाकून हे वाटण आपण चांगलं व्यवस्थित फ्राय करणार आहोत। वाटण चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये टाकत आहे शिमला मिरची आणि कांदा, जे आपण ऑलरेडी आधीच फ्राय करून घेतलेला आहे। आणि वाटणामध्ये 2 ते 3 मिनिटं हा आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित हे फ्राय करायचं आहे। भाज्या मसाला चांगला फ्राय झाला की त्यामध्ये टाकत आहे दही, किंवा तुम्ही इथे फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकतात। मी 2 चमचे मलईचं दही वापरलेलं आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि स्लो फ्लेमवर हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता थोडंसं पाणी टाकून मी हे व्यवस्थित ग्रेव्ही शिजवून घेतली होती। त्यामध्ये टाकत आहे फ्राय केलेले पनीरचे पीसेस, मी शेवटी ॲड केलेले आहेत, कारण ऑलरेडी हे फ्राय केलं आहे। पनीर जसं शिजलं तर तसं गाळ होईल। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। थोडी घट्टसर शिज ठेवायची आहे, जास्त पातळ करायची नाही आहे। आणि फक्त एक 2 ते 3 मिनिट हे उकळून घ्यायचं आहे आणि हे काढून घ्यायचं आहे। इथे आपलं पनीर खुर्चन रेडी झालं आहे। तुम्ही पराठ्याबरोबर, ब्रेडबरोबर किंवा पोळीबरोबर रेसिपी खाऊ शकतात। रेसिपी घरी जरूर ट्राय करा। व्हिडिओ कोणताही कराल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नवमीच किचन पराठे बघितल्याबद्दल धन्यवाद।